नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र चॅनलमध्ये मी कल्पेश सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. 6 महिने हा कोण? हा आमच्या गावातलाच आहे. तो इथे यूट्यूबवर ब्लॉग बनवतो. शाळेच्या आतून चालण्याचा अनुभव घ्या मित्रांनो. असे आपल्याला भेटले आता काका ते पप्पांचे वर्गमित्र आहेत. सी यू सून. आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. इकडे आमच्या गावातला जो वायफाय तो बंद आहे, तर मला तळ्याला जावं लागतं आहे. तळा आमच्या इथून 8 किलोमीटर लांब आहे. नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा. तर आज आहे गणपतीचा 3रा दिवस आणि आपण ह्या व्लॉगची सुरुवात करतो आहे. तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या व्लॉगमध्ये. 3ऱ्या दिवसाच्या गणपतीचा 3रा दिवस. तर आज पण मजा आहे गावात. आज ॲक्च्युली आपण नाच आहेत रात्री, तर ते पण दाखवणार आहोत. आणि माझं ॲक्च्युली आहे वर्क फ्रॉम होम. तर 5:30 ते 2:30 वाजेपर्यंत मला काम करायचं आहे माझं. तर त्यामध्ये मी शूट करेन जेवढं जमेल तेवढं, आणि प्रयत्न करेन शूट करण्याचं. कारण आता त्यासाठी मला काम करण्यासाठी गावामध्ये आमचं नेटवर्क नसतं. तर स्टॉपवरती जाऊन करावं लागेल, किंवा एका आमचे काका आहेत वाघमारे काका, त्यांच्या इकडे आहे नेटवर्क, तर तिकडे जाऊया आपण. बघूया तिकडे नेटवर्क असेल चांगलं तर ठीक आहे, मग आपल्याला इथूनच करायला लागेल. नाहीतर मग आपल्याला तयार जायला लागेल नेटवर्कसाठी. तर तेच बघायचं आहे मला आता, नेटवर्क कसं चालतं वगैरे. तर आत्ता ह्या क्षणी मी चाललो आहे पिस्टायला. आपल्याला पाण्याच्या बॉटल्स आणायचे आहेत. गावचं पाणी आहे, खूप चांगलं आहे गावचं पाणी. पण कसं आपल्याला मुंबईला राहतो जास्त करून, आणि 4-5 दिवसासाठी गावी येणार, पाणी चेंज होणार, तर थोडा प्रॉब्लेम होतो, हे तुम्हालाही माहिती आहे. तर त्यासाठी पण पाण्याच्या बॉटल्स आणायला जाते इक्वलमधून. तर तुमच्या इकडे पण तो ब्रँड आहे का मला सांगा. तर डिरेक्ट फॅक्टरीमधून आपण ते उचलतो आहे पाण्याच्या बॉटल्स. तर चला जाऊया तिकडे आता. तर आता आपण निघालो पिशाला जायला पाण्याच्या बॉटल्स आणायला. तर आपल्यासोबत हिरोदादा येते. आता पुढे तुम्ही जो आवाज ऐकाल तो असेल हिरोदाचा. जयवंत खेरडकर लवकर टाइम आणि प्रकाश किरबिरे तिघजण आमचे वस्ताद आहेत. जोश नवा, ध्यास नवा. आताबद्दल चर्चा जोरदार चालले, कोणता पाऊल कधी मारायचा आहे. हा रस्ता बनतो ना, हा आमचा रस्ता आहे. हा रस्ता नवीन रस्ता बनतोय बुरबीच्या पुलापासून ते इथपर्यंत. हा आमचा अजून ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये 2009 साली इकडे शिकायला होतो, हा आमचा पार्लेजी स्टॉप आहे. इथे पार्लेजी बिस्किट खातो. पार्लेजी बिस्किट नाही खायचो. इथे मोठ्या मोठ्या 10 सावरे होत्या. आम्ही त्याला पार्लेजी स्टॉप म्हणून नाव दिलं. म्हणजे आमची जी जुनी पोरं होती ना अगोदरची, त्याने नाव दिलेलं आणि तो कायम चालूच होता. ज्यावेळी शाळेतून इकडे यायचो, घरून यायचो, त्यावेळी इथे आम्ही डबा खायचा आणि पुढे शाळेमध्ये जायचा, आणि शाळेमध्ये जाऊन दुसरं जेवण भेटायचं. हा पार्लेजी स्टॉप आला. मोठ्या सावरे होत्या ते. आता सध्या ना इथून सगळी झाडांची सगळी तोड केलेली आहे, त्याच्यामुळे आमचं पार्लेजी स्टॉप पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यातली एक सावर म्हणजे ही इथे उभी आहे. एकच राहिली तर ही एकच राहिली सावर, आणि सर्व काही गेलं. आता आम्ही पोचतो. इथे एक छोटासा ओव्हल होता, इथे पाणी साचलं आहे ना. आता रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे, त्यावेळी रस्त्याचं बांधकाम नव्हता. रस्त्याला पूर्ण चढण आहे, उतरण होती. तर हा जो ओव्हल होता म्हणजे नाला, आपण मुंबईमध्ये नाला बोलतो, गावाला ओव्हल बोलतात आणि ओढासुद्धा बोलतात. त्यातून थोडा पाणी गुडघावर जरी पाणी झाला ना, तर आम्ही इथून घरी जायचो आणि सांगायचो काय, शाळेत जायला आम्ही दांडी मारायचो इथून. आता आम्ही पोचतोय इकोलमध्ये, जिथे पाण्याची बॉटल मिळेल. आमच्या गावाच्या इकडे पहिल्यांदाच फॅक्टरी झालेली आहे पाण्याची. कासवडचे महाडिक म्हणून आहेत, त्यांनी तिथे फॅक्टरी केलेली आहे. आता इक्वलचे आपण क्रेट घेतले आहेत. 2 क्रेट आहेत आपले. हे आपलं वसंत किरबिरे आहे, त्याचे मामा पिष्टाई गोंडावरचे. तुमचं नाव? संजय साळवी. वसंतबाग मामाच भेटलेले आम्हाला. तर आता हो लक्ष्मण सुर्वे पूर्व. तर आपण जातोय ह्या बॉटल्स घेऊन आता गावात. तर आपल्या गावचा ब्रँड इक्वल. तुमच्या इकडे पण जर इक्वलच्या बॉटल्स भेटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तालुक्यातली भरपूर पोरं काम करतात इकडे. आता हिरोदा गावीच शिकलाय म्हणून त्याला माहिती आहे. मी मुंबईला शिकलो, मला एवढं माहिती नाही गावाबद्दल. ह्याला ओळखी माहिती आहेत, तर हा सांगेल आता आपल्याला. हा दादा आहे राकेश भाई, वर्गमित्र आहे. 5वी ते 10वी पर्यंत एका वर्गामध्ये शिकायला. ओके. आता इकडे काम करतात. आपल्या तालुक्यातली भरपूर पोरं आहेत ना इथे. बोल 2 शब्द बोल. काय बोलणार? बोल फॅक्टरीबद्दल बोल, आपल्या इथे रोजगाराबद्दल बोल. चांगलं आहे. आपल्या जवळ जे तळा तालुक्यामध्ये जे पहिल्यांदाच एक म्हणजे मराठी समाजातील एक माणूस आहे, म्हणजे महाडिक साहेब यांनी चांगली एक म्हणजे उन्नती केलेली आहे.
त्या कंपनीसाठी त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतःची फॅक्टरी आहे. त्यांचं पूर्ण नाव काय? पांडुरंग महाडिक त्यांचं. पांडुरंग महाडिक. हां, त्यांनी पूर्ण स्वतःसाठी म्हणजे चांगलं केलं आणि इथल्या जे तळागाळी जो एक रोजगार आहे दिलेला आहे तळागाळच्या लोकांना ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे. एक नाहीतरी आम्ही 50 ते 60 मुलं या कंपनीत काम करतो 2 शिफ्टला. हे चांगलं काम केलेलं आहे. हे 6 महिने हा कोण? हा आमच्या गावातलाच आहे. तो इथे यूट्यूबवर ब्लॉग बनवतो. होय. हां, तर आलो शाळेला भेट द्यायला. हे माझे शिक्षक आहेत, इंग्रजी विषयाचे माझ्या सरांचं नाव आहे श्री सवाई सर्जे सर. आम्ही त्यांना लाडाने सर्जे सरच बोलायचो. आणि इंग्लिशमधले टॉप शिक्षक तला तालुक्यामध्ये त्यांचं नाव होतं. इंग्रजी विषयातले टॉप शिक्षक माझे दशकामध्ये इथे ज्यावेळी शिक्षणाचा प्रभाव कमी होता त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या घरचे धान्य, तेल असेल, तांदूळ असतील, भात असेल हे विकून त्यांनी थोडे पैसे जमा करून हे शाळेसाठी दिलेलं आहे. त्यावेळी त्या इथं माझ्या स्थानिक लोकांचे तर खूप मोठं योगदान आहे. मला माझ्या शाळेचा अभिमान आहे की शाळेचा माझा आता तला तालुक्यामध्ये पहिला नंबर आला आहे. शाळेमध्ये पूर्ण बदल झालेला आहे. ज्यावेळी मी शिकत होतो त्यावेळी कौलारू होतं आणि आता पत्रे टाकलेलं. ज्यावेळी आम्ही शिकत होतो ना, ज्यावेळी 5वीला आलो त्यावेळी इथे गेट वगैरे काहीच नव्हतं. इथे ही जागा आहे ना, हे पूर्ण इथून ते तिथपर्यंत पूर्ण लाईन सायकलची पार्किंग असायची. प्रत्येक विद्यार्थी सायकलची पार्किंग इकडे. ही भिंतसुद्धा नव्हती. भिंत आता झाली एक दोन वर्षामध्ये. हा पूर्ण मोठं क्रीडांगण होतं. इथलं किती खो खो, तिकडे कबड्डी असा ग्राउंड होता आमचा. तर आता आपण आलोय वैभवच्या घरी. सगळी पोरं बसलेत, देव वगैरे. इथे आपला संध्याकाळी कार्यक्रम आहे त्यासाठी आपण प्रॅक्टिस करतोय. तर आता वैभव आला आपल्या मुंबईवरून कॅशो घेऊन. कॅशो का राठावरून घेतला आपण. वैभव राठावरून घेतला आहे. वैभव वाजवणार आहे. वैभव त्या सुपाऱ्या वगैरे कंप्लीट करून आला आहे. तू परत जाणार, लगेच जाणार आहेस ना? लगेच जाणार. बँजोच्या सुपाऱ्या असतात त्याच्या. तर फक्त 2 मिनिटात आपल्या वैभवने आता नवीन चाल बसवली आहे. नवीन म्हणजे तो जो तुम्ही गाणं ऐकला असेल. कोणता तो? छम छम पायल वाजे, तो जो गाणं आहे त्याच्यावर. फक्त 2 मिनिटात बसवले आहे त्यांनी. त्यानंतर अजून परफेक्ट करेल तो. ती आपला जो पहिल्याचा चॅनल होता सुरव्यांचा कार्टा, म्हणजे चॅनलचं नाव होतं पण चेंज केला आता. तिला आवडायचे ते व्हिडिओज बघायला. आवडायच्या. मम्मीचं नाव काय? हर्षाली. आणि इकडे काय बोलायचे मम्मीला? हां, शकुंताई मला लहानपणी घाबरवायचे. बघत असेल तर बघ. भूत बनवून घाबरवायचे. मी घाबरायचो तिला, माहिती आहे? सांग मम्मीला. मंगेश मामाच्या घरचा गणपती बघूया आपण. मंगेश मामा किती दिवस लागले डेकोरेशनला? 15 दिवस.
राजू तो ओळखते ना मला, इतक्या दिवसांनी आला तर आता खुश होईल तो. कसा आहेस राजू? ओळखलीस काय? ओळखलीस? पप्पा मला डॉगी पाहिजे. काय फॉक्सी? बघते फॉक्सी 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 फॉक्सी. फॉक्सी हे जवळ नाही जायचं, जवळ नाही जायचं, जवळ नाही जायचं. जीप काढला माहित तर तुझ्या जीबीवर जीप जाईल. ॲनिमल्सच्या जवळ नाही जायचं, लांबूनच बघायचं. बाय से बाय. बाय बाय फॉक्सी. सी यू सून. येस. आता वाजल्यात दुपारचे 3:30 आणि आपण क्रिकेट खेळतो. आपली पोरं क्रिकेट खेळतात. आउट आहे, आउट. बॉक्स खेळतो आपण. वरती मारला की सरळ आउट. तर मित्रांनो आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. इकडे आमच्या गावातला जो वायफाय तो बंद आहे, तर मला तळ्याला जावं लागतं आहे. तळा आमच्या इथून 8 किलोमीटर लांब आहे, तर तळ्याला जावं लागतं. तर मला तिकडे आता परत काम संपवायचं माझं आणि परत 10:30ला गावात यायचं आहे. आणि जर परत काम आलं ऑफिसचं तर परत जावं लागेल मला. तरी मला जायला लागेल पटपट तळ्यात. माझी आत्या राहते तळ्याला, तर तिकडे जाऊन माझं काम संपवायचं पटपट मला. तर आता आपण आलो आहे तळ्यात नरुदाच्या घरात. हा आहे नरुदाचं घर. आपण कामच करतो आहे साईड बाय साईड. काम चालू आहे तिकडे. ह्या नरुदाचा बाप्पा. तिचे 10 वाजलेत. थांबा आधी मला खाली बघू द्या काय काय. रात्रीचे काहीतरी 10:30 वाजले आता आणि आपला नाच सुरू झाला आहे आणि मी लेट झालो आहे. तळ्याला गेलो काम करायला. आता पटकन जाऊया, पटापट जाऊया मित्रांनो.
पार्वतीचा नंदन रंगनी यावे धावून तोडी सारे बंधन तुमच्या चरणावरती वाहतो पुष्प फुले चंदन देवांच्या तू देवासी गणेशा तुला माझे पहिले वंदन बुद्धी देई गजानन शक्ती देई हनुमान बुद्धी देई गजानन शक्ती देई हनुमान शुभ कार्यासी देतो तुम्हा सर्व नामे मान शुभ कार्यासी देतो तुम्हा सर्व नामे मान करतो वंदन श्री कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन मी कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन मी कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन मी कालेश्वरीला माझ्या जमलेला रसिक जनाला बुद्धी देई गजानन शक्ती देई हनुमान बुद्धी देई गजानन शक्ती देई हनुमान शुभ कार्याचे देतो तुम्हा सर्व नामे मान शुभ कार्याचे देतो तुम्हा सर्व नामे मान करतो वंदन श्री कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेला रसिक जनाला तुमच्या कृपेची अगाध लीला मंदिरात जमला भक्त जन मेला मंदिरात जमला भक्त जन मेला मंदिरात जमला भक्त जन मेला आला तुझ्या या मंदिरी देवा मी तुझा पुजारे आला तुझ्या या मंदिरी देवा मी तुझा पुजारे नतमस्तक देवोनी माता देवी तो जनाला नतमस्तक होऊनी माता देवी तो जनाला करतो वंदन से कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेला रसिक जनाला येता गावावारे संकटे निवारे भक्त जनांचा तुझी रे कैवारे भक्त जनांचा तुझी रे कैवारी भक्त जनांचा तुझी रे कैवारी येता गावावारे संकटे निवारे भक्त जनांचा रे तुझे कैवारे भक्त जनांचा रे तुझी कैवारी भक्त जनांचा रे तुझी कैवारी रिद्धी सिद्धीचा तू दाता देवा माझ्या हनुमंता रिद्धी सिद्धीचा तू दाता देवा माझ्या हनुमंता तुझे दर्शन घेता मन तृप्त हा झाला तुझे दर्शन घेता मन तृप्त हा झाला करतो वंदन श्री कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरेला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेल्या रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेल्या रसिक जनाला सदा सर्वदा तुझे सेवा घडावे तुझे कारणे काया माझे हे दिलावे तुझे कारणे देव माझे दिलावे तुझ्या कारणे
जमलेला रसिका जनाला करतो वंदन करतो वंदन करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेल्या रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेल्या रसिक जनाला बुद्धी देई गजानन शक्ती देई हनुमान बुद्धी देई गजानन शक्ती देई हनुमान शुभ कार्यासी देतो तुम्हा सर्वांना मी मान शुभ कार्यासी देतो तुम्हा सर्वांना मी मान करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेला रसिक जनाला करतो वंदन श्री कालेश्वरीला माझ्या जमलेला रसिक जनाला उभी केली होती दाराला माता पार्वतीने पोराला उभी केली होती दाराला माता पार्वतीने पोराला शंकर तापला कोपला मारिले बाळाला शंकर तापला कोपला मारिले बाळाला शंकर तापला कोपला मारिले बाळाला काढून अंगाचा तो मळा तिने बनविला तो बाळ तिने बनविला तो बाळ तिने बनविला तो बाळ मंत्र संजीवनी जपून त्याला सजीवतीनं केलं त्याला सजीवतीनं केलं त्याला सजीवतीनं केलं नको सोडू तू आतमध्ये त्याला कोणी मोठा जरीरीत आला नको सोडू तू आतमध्ये त्याला कोणी मोठा जरीरीत आला शंकर तापला कोपला मारिले बाळाला शंकर तापला कोपला मारिले बाळाला बारक्या पोराने कमाल केली लोक शंकराची उडविली झोप शंकराची उडविली झोप शंकराची उडविली नाही सोडणार आतमध्ये तुला आता म्हणून आडवली हात मारून आडविले हात मारून आडविले तेव्हा रागा त्याला आला गडी युद्धाला तयार झाला तेव्हा रागा त्याला आला गडी युद्धाला तयार झाला शंकर तापला कोपला मारिले बाळाला शंकर तापला कोपला मारिले बाळाला जेव्हा उडविला तो शिर बाल पडला ओ धरणीवर बाल पडला धरणीवर बाल पडला धरणीवर पाहून बालाचे धडतो मोरा माता झाली यानावर माता झाली आयनवर माता झाली आयनवर तेव्हा मारून गजासुराला शिर लाविले धडाला तेव्हा मारून गजासुराला शिर लाविले धडाला शंकर तापला
ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. मी अपेक्षा करतो मला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे 4थ्या दिवसाचा, जेव्हा गौरींचं आगमन होणार. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच 4थ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय. लाईक करा नक्की. बस बाकी काय नको आपल्याला. Feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra.